ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले। सरकारने काढलेल्या जीआर मधील मराठा शब्दावरती भुजबळांचा आक्षेप आहे। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरचा ओबीसीला फटका बसतोय असा त्यांचा आरोप आहे। बैठकीनंतर माध्यमांशी न बोलताच भुजबळ नाशिककडे रवाना झाले। शासन निर्णयाबद्दल संभ्रम होता। त्या शासन निर्णयाबद्दल पुढच्या उपसमितीच्या बैठकीत चर्चा होईल, पण आजच्या बैठकीत मात्र सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये 18 प्रगत जाती ओबीसी समाजाला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण न्याय मिळावा, हक्काचा निधी मिळावा, हक्काचे सर्व त्या ठिकाणी जे काही ओबीसी समाजाचे सवलती आहेत त्या मिळाव्या। राज्यातल्या ओबीसी समाजातल्या तरुण विद्यार्थ्यांना पुढच्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील जसं महामंडळ आहे त्याप्रमाणे सर्वच ओबीसीचे महामंडळ या ठिकाणी तशी योजना राबवतील, अशी योजना या ठिकाणी झाला आहे। ही बैठक काही एकटी मराठा आणि ओबीसीच्या केवळ या दोन समाजामध्ये काही तेढ निर्माण करणारी बैठक नाही आहे। या बैठकीमध्ये संपूर्ण सांगोपांग योजना म्हणजे जवळपास 12-14 विषयावर चर्चा झाली आहे आणि मंत्री छगन भुजबळ साहेब अध्यक्ष असताना त्याही उपसमितीने घेतलेल्या निर्णयावर चर्चा झाली आहे। त्यामुळं ही स्पष्टता आहे, ही मंत्रिमंडळ उपसमिती महाराष्ट्राच्या 18 प्रगत जाती 12 बोलतेदार समाजाला न्याय देण्याकरता आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथजी अजितदादा सोबत आम्ही या ठिकाणी या ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याकरता या समितीची जी कॅबिनेट सबकमिटीची पूर्ण काम त्यावर आम्ही करणार आहोत। भुजबळ साहेबांचे विषय हा आमच्या लेवलचा विषय नाही। त्यांना जी चर्चा करायची ते वरिष्ठांबरोबर चर्चा करतील। हा नाराजी दूर करण्याच्या मीटिंगचा विषय नाही आणि ते नाराज आहेत असं मला म्हणता येणार नाही, पण ते स्पष्ट बोलतायत त्यांनी आयुष्यभर त्यांच्या लढ्यासाठी ते समर्पित राहिलेले आहेत ओबीसीच्या चळवळीमध्ये, तर त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, त्याला नाराजी म्हणता येणार। साहजिक आहे, जर अवैध दाखले दिले गेले तर नॅचरली हक्कावर गदा येईल। कोणत्याही जातीच्या बाबतीत असंच होईल ना, कोणत्याही जातीमध्ये जर अवैध दाखले दिले, मग ते एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, तर त्याच्यामध्ये गदा येईल। त्यामुळे आम्ही हेच सांगितलं या मीटिंगमध्ये की कुठलेही अवैध दाखले देऊ नये। ओबीसींच्या हिताच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जागृतपणे निर्णय घेत आलेले आहेत आणि भविष्यातही घेतील। कुठेही दुर्लक्ष होऊ दिलं जाणार नाही। ओबीसींना जो विविध जाती, ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत, जवळ 350 जाती आहेत, या विविध जातींना मिळणारे विविध लाभ, याच्यामध्ये त्यांना मिळणाऱ्या योजना, याच्यासाठी त्यांना मिळणारा निधी, याच्यावरही चर्चा झाली। याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशा प्रकारचे पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा झाली।